नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना आज आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 19 मधील समास 7 वाचन करणार आहोत, ज्याचे की शीर्षक आहे यत्न निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 19 समास 7 यत्न निरूपण. अध्यात्म आणि लोकसंग्रह किंवा परमार्थ आणि समाजसेवा यांच्या परस्पर संबंधाबद्दल श्री समर्थांना काय म्हणायचे आहे हे समजण्यास प्रस्तुत समासाचे सूक्ष्म अध्ययन अवश्य आहे. साऱ्या माणसांचे वर्ग फक्त 2, एक अज्ञानी माणसांचा आणि 2 आत्मज्ञानी माणसांचा. अज्ञानी माणसांचे वर्ग फक्त 2, एक वासना तृप्त करण्यासाठी धडपडणाऱ्या बद्धांचा आणि 2 वासना नाहीशी करण्यासाठी धडपडणाऱ्या मुमुक्षूंचा व साधकांचा. साधकांचे वर्ग 2, एक समुदायांचा हव्यास असणारे आणि 2 समुदायाचा हव्यास नसणारे. प्रत्येक साधकाचे एकच ध्येय असते, सिद्ध बनणे, ज्ञानी होणे, परमात्म स्वरूप बनणे हे ते ध्येय होय. प्रत्येक ज्ञानी किंवा सिद्ध पुरुष अत्यंत वासनारहित, निरहंकारी, समत्व बुद्धीचा आणि दयावंत असतो. त्याच्या हातून लोककल्याण घडतेच घडते. या मिथ्या जगात केवळ अज्ञानाने आसक्त होऊन नाना प्रकारची दुःखे भोगणाऱ्या जीवांच्या बद्दल ज्ञानी पुरुषाला करुणा येते. त्या करुणेच्या पोटी तो जीवांच्यावर अनुग्रह करतो. त्याच्या स्वतःच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमान नसतो, कर्माची व कर्मफलांची आसक्ती नसते आणि कीर्तीची व मानाची यत्किंचित हाव नसते. पण ज्या देहबुद्धीमुळे अज्ञानी जीव दुःख भोगतात ती कमी करण्याचा व अखेर नाहीशी करण्याचा मार्ग ज्ञानी पुरुष सतत दाखवित राहतात. ज्ञानी पुरुषाचा जगाला हाच उपयोग असून त्याच्या हातून हमखास घडणारे लोककल्याण ते हेच होय. प्रत्यक्ष जीवनात स्वार्थाच्या रूपाने माणसाची देहबुद्धी प्रगट होते. म्हणून ज्ञानी पुरुष स्वार्थी माणसांना निस्वार्थी बनवण्याची खटपट करतो. निस्वार्थी बनण्याचे 2 मार्ग आहेत, एक प्रेमाचा मार्ग आणि 2 विचाराचा मार्ग. या 2 मार्गांना अनुसरून साधकांचे देखील 2 प्रकार दिसतात, एक प्रेमप्रधान साधक आणि 2 विचारप्रधान साधक. हे साधक जेव्हा सिद्ध बनतात तेव्हा त्यांच्यामध्ये हा भेद थोड्याफार फरकाने नजरेस पडतो. वास्तविक ज्ञानी पुरुष स्वतः कृतार्थ असतो. त्याचे साध्य त्याच्या पदरात पडलेले असते. तो केवळ प्रारब्धाच्या तंत्राने वागत राहतो. ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या बाह्य स्वरूपामध्ये काही फरक नसतो. त्यांच्या अंतरंगामध्ये मात्र विलक्षण फरक आढळतो. हा फरक सांभाळून किंवा झाकून ठेवून ज्ञानी पुरुषाला अज्ञानी माणसांना मार्गदर्शन करावे लागते. प्रेमप्रधान ज्ञानी प्रपंचामध्ये आसक्ती असलेल्या अज्ञानी माणसांच्या जीवनात मोकळेपणाने मिसळतो, परंतु त्यांची प्रपंचावरील श्रद्धा भंगणार नाही आणि ते अधिकाधिक निस्वार्थी व विशाल वृत्तीचे बनत जातील असेच आपले आचरण व भाषण ठेवतो. विचारप्रधान ज्ञानी एकांतप्रिय असतो, गंभीर प्रकृतीचा असतो. अज्ञानी माणसांमध्ये तो फारसा मिसळत नाही, तरी पण ग्रंथलेखन, संभाषण आणि ज्ञानोपदेश यांच्याद्वारा त्याचे मार्गदर्शन चालूच असते. श्री समर्थांचा कटाक्ष असा दिसतो की ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी प्रेम आणि विचार या दोन्हींचे समतोल मिश्रण असलेले उत्तम होय.
साधकाने साधन कालामध्ये काही काल लोकसमुदायात मिसळावे तर काही काल संपूर्ण एकांतामध्ये जाऊन बसावे असा त्यांचा उपदेश आहे. असा साधक जेव्हा सिद्ध बनतो तेव्हा ज्ञानानंतर त्याचे प्रारब्ध त्यास तसेच वागायला लावते. अशा प्रेममय आणि विचारप्रधान ज्ञानी पुरुषाच्या हातून जगाचे अधिकाधिक कल्याण घडून येते यात शंका नाही. भगवंतांनी गीतेत प्रशंसिलेला ज्ञानी भक्त तो हाच होय. हे सगळे मान्य असून देखील ज्ञानी पुरुषाला अमक्या तऱ्हेने वागण्याचा आग्रह कोणी करू शकत नाही. त्याचप्रमाणे समाजात मोकळेपणाने मिसळून ज्याचे आत्मानुसंधान टिकत नाही त्याने एकांतात राहून आपली साधना सांभाळावी असे श्री समर्थ स्पष्टपणे सांगत आहेत. लोकांतात राहून अनुसंधान सांभाळणे काही सोपे काम नाही हे साधक जाणतातच. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. दशक 19 समास 7 यत्न निरूपण. नवीन लोकसमूह निर्माण करणाऱ्या समाज नेत्याने कसे कसे वागावे, लोक कसे आपलेसे करून घ्यावे याचे प्रथम श्री समर्थ वर्णन करतात. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, उणे पडोंची नेदावे कोणी एकविषयी. महंताने धडाक्याने भगवंताची कथा करावी आणि सारे वातावरण कथेने भरून टाकावे, पण त्याचबरोबर निरूपणामध्ये अध्यात्माचे विवेचन असावे. यापैकी कशातही उणीव पडू देऊ नये. भेजणार खाले पडिला तो भेजणारी जाणी तला, नेणता लोक उगाच राहिला टकमका पाहत. एखादा करामतीचा खेळ दाखविणारा जर खाली पडला तर तो कोठे चुकला म्हणून पडला हे करामती माणसाच्याच लक्षात येते. अजाणते लोक उगीच टकामका पाहत राहतात. उत्तर विलंबी पडिले श्रोतयास कळो आले, म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे. त्याचप्रमाणे श्रोत्याने वक्त्याला एखादा प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर देण्यास वक्त्याला वेळ लागला, वक्त्याला चटकन उत्तर सुचत नाही ही गोष्ट श्रोत्यांच्या ध्यानात आली तर मग श्रोते वक्त्याची किंमत ओळखतात आणि तसे झाले की वक्त्याचे महत्व उडून जाते. थोडे बोलोनी समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेधींच लावणे कोणी एक. महंताने थोडे बोलून समाधान करावे. राग आला तरी तो दाबून श्रोत्याचे मन दुखवू नये. प्रत्येक माणसाला आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे. सोसवेना चिणचिण केली तिथे तामस वृत्ती दिसून आली, आवघी आवडी उडाली श्रोतयाची. श्रोत्यांचे वागणे सहन न होऊन महंताने जर चिडचिड केली तर त्याची तामस वृत्ती दिसून येते. मग त्याच्यावर असलेले श्रोत्यांचे प्रेम उडून जाते. कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगिले, क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. आपल्यावर कोण प्रसन्न आहेत, आपण कोणाचा मनोभंग केला आहे, आपण कोणाचे मन दुखावले आहे हे वारंवार लोकांची परीक्षा करून बघावे. शिष्य विकल्पे रान घेतो, गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पची अवघा. समजा एक शिष्य आहे, तो भलत्याच शंका काढतो आणि विकल्पांच्या आडरानात शिरतो. त्याची समजूत घालण्यासाठी त्याचा गुरु त्याची आर्जवे करीत त्याच्या मागे धावतो. गुरु शिष्यांचा असा प्रकार जेथे आहे तेथे दोघेही संदेहाच्या चक्रात अडकलेले आहेत असे समजावे. आशाबद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भणभण बंद नाही. जो महंत आशाळभूत आहे, आचार भ्रष्ट आहे व चातुर्यहीन आहे, अशा महंताची महंती उगीच कटकटी निर्माण करते, तिला काही धरबंध उरत नाही. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती,
सुख कैचे. असले महंत नालायक ठरतात. ठिकठिकाणी त्यांना दुःखी होण्याचे प्रसंग येतात. त्यांच्या संगतीला राहणाऱ्या लोकांना सुख समाधान मिळणे अशक्य होते. जिकडे तिकडे कीर्ती माझे, सगट लोकांस हव्यास उपजे. लोक राजी राखो न कीजे, सकळ काही. महंताने असे वागावे की चहूंकडे त्याची कीर्ती पसरावी. सगळ्या लोकांना त्याच्याविषयी आवड उत्पन्न व्हावी. लोकांना संतुष्ट राखून त्याने सगळे काही करावे. परलोकी वास करावा, समुदाव उगाच पहावा. मागण्याचा तगादा न लावावा काही एक. आपण आत्मानुसंधानाच्या उच्च पातळीवर मनाने राहावे. त्या भूमिकेवरून लोकसमुदायाचे निरीक्षण करीत असावे. कोणाच्याही मागे काहीही मागण्याचा तगादा कधीही लावू नये. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक. रात्री दिवस विवेकी लोक, सांभाळीत जाती. ज्या बाजूला बहुजन समाज असतो त्याच बाजूला जगाचा स्वामी ईश्वर असतो. हा विचार नीट कळला पाहिजे. विवेकी महंत हा विचार रात्रंदिवस डोळ्यांपुढे ठेवून वागतात. जो जो लोक दृष्टीस पडिला, तो तो नष्ट ऐसा कळला. अवघेच नष्ट एकला भला, काशावरुनी. जो जो माणूस दृष्टीस पडतो तो तो वाईट आहे, बेकार आहे असे वाटणे अगदी बरोबर नाही. जगामधील सारी माणसे वाईट आणि आपण तेवढा चांगला हे कशावरून खरे मानायचे? अर्थात हे खरे नाही. गोसमुलकी काय पहावे, लोकान वेगळे कोठे राहावे. तरे खोटी सांडते घ्यावे काही एक. ज्याप्रमाणे ओसाड मुलखात पाहण्यासारखे काही नसते, त्याचप्रमाणे जनतेला सोडून महंताला राहता येणार नाही. महंताने तऱ्हेवाईकपणा करणे वाईट असते. प्रसंगी त्याने पडते घ्यावे, पण लोकांना राजी राखावे. ज्या साधकाला लोकांशी प्रेमाने वागून माणसे आपलीशी करून घेता येत नाही, त्याने लोकसंग्रहाच्या भानगडीत पडू नये. त्याने आपली साधना सांभाळून एकाकी असावे. तस्मात लौकिकी वर्तता नये, त्यास महंती कामा नये. परत्र साधनाचा उपाये, श्रवण करून असावे. सांगण्याचे तात्पर्य असे की ज्या महंताला जनतेशी वागता येत नाही त्याने लोकसंग्रह करू नये. परमार्थ साधना करीत श्रवण मननामध्ये आपला काळ घालवावा. आपणासी बरे पोहता नये, लोक बुडवा वयाचे कोण कार्य. गोडी आवडी वाया जाये, विकल्पची अवघा. ज्या माणसाला स्वतःला नीट पोहता येत नाही त्याने लोकांना बुडवू नये. अशा अपात्र पण गुरुपणा धरणाऱ्या महंताच्या नादी लागल्याने माणसांची परमार्थाची गोडी व आवड वाया जाते आणि सगळा गैरसमज पसरतो. अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकोन असावे. प्रगट होऊन नासावे, हे बरे नव्हे. साधनाचा उत्तम अभ्यास करून मग जनतेत महंतीसाठी प्रगट व्हावे. नाहीतर साधकाने स्वतःस झाकून जनतेपासून दूर राहावे. जनतेमध्ये प्रगट झाल्यावर साधनातून खाली घसरणे केव्हाही चांगले नाही. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा अटोपतो. अरबी फिरवणार तो, कैसा असावा. ज्या माणसाला मंद व हळूहळू चालणारे घोडे चालवायची सवय आहे त्याला चपळ घोडा चालवता येत नाही. अरबी घोडा मोठा चपळ व हुशार असतो. त्यावर स्वार होणारा माणूस देखील तसाच चपळ व हुशार असावा लागतो. कोणाची कटकट नाही, परिस्थिती अनुकूल आहे, प्रकृती चांगली आहे असे असताना आपली परमार्थ साधना चालवणे मोठे कठीण नाही. परंतु जनतेच्या आखाड्यात उतरल्यावर नाना प्रकारची झेंगटे मागे लागतात. त्यांच्या गुंताड्यात आपले स्वरूपानुसंधान टिकवणे मोठे शक्तीचे काम आहे. ज्याला ते जमेल त्यानेच लोकसंग्रह करावा व महंती मिरवावी. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धींची वर्मे. भोया भावार्थे संभ्रमे, कैसे घडे. ही सारी धक्काबुक्कीची कामे आहेत. ती पार पाडण्यास मोठी तीक्ष्ण बुद्धी लागते. अशा तीक्ष्ण बुद्धीने वर्म ओळखून
ती करावी लागतात. नुसती भोळी श्रद्धा ठेवून सुखासुखी ती करता येत नाहीत. शेत केले परी वाहेना, जवार केलेत परी फिरेना, जन मिळविले परी धरेना, अंतर्यामी. ज्याप्रमाणे शेत केले पण पीक आल्यावर ते बाजारात वाहून नेले नाही तर वाया जाते, किंवा जवाहीर विकण्याचा व्यापार केला पण 4 ठिकाणी हिंडले नाही तर त्यात नुकसान होते, त्याचप्रमाणे महंताने आपल्या भोवती लोक गोळा केले पण त्यांचे अंतःकरण सांभाळले नाही तर त्याची महंती फसते, त्याची फजिती होते. जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे, घसघस करिता विटे सगट लोकू. जनतेमध्ये आपल्याबद्दल असणारे प्रेम उत्तरोत्तर वाढत गेले तरच परमार्थ प्रगट होतो. अशा महंताच्या प्रयत्नाला यश येऊन लोक परमार्थ आचरू लागतात. आपण आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष निर्माण केला तर सगळे लोक त्या महंताला विटतात, तो त्यांना नकोसा होतो. आपले लोका समानेना, लोकांचे आपणा समानेना, अवघा विकल्पची मना, समाधान कैचे. ज्या महंताचे लोकांना पटत नाही व पसंत पडत नाही आणि लोकांचे ज्या महंताला पटत नाही व पसंत पडत नाही, अशा ठिकाणी दोघांच्या मनात संशय व गैरसमज असतात, तेथे दोघांनाही समाधान नसते. नासक दीक्षा सिंतरू लोक, तेथे कैचा असेल विवेक, जेथे बळावला अविवेक, तेथे राहणे खोटे. ज्या ठिकाणी गुरुचा आचार विचार आणि साधना बिघडलेली असते, त्याचप्रमाणे त्याच्या भोवती गोळा होणारे अनुयायी जेथे लबाड हसवे असतात, तेथे विवेक आढळणे शक्य नसते. असा अविवेकच जेथे राज्य करतो तेथे राहणे चांगले नाही. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला, आपणास ठाकेना गलबला, कोणे करावा. समजा एखाद्या महंताने पुष्कळ दिवस कष्ट सोसले आणि चांगला लोकसमूह निर्माण केला. त्या समूहातील सर्वांना संतुष्ट राखणे, त्यांचे अंतःकरण सांभाळणे अवश्य असते. ते जर केले नाही तर समूह विस्कटतो आणि शेवटी सारे श्रम वाया जातात. जनतेची उपाधी आणि गडबड जर आपल्याला झेपत नसेल तर त्याची जबाबदारी प्रथमपासूनच आपण घेऊ नये. संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अवघाची संताप, क्षणक्षणा विक्षेप, किती म्हणोनी सांगावा. लोकसंग्रहाचे रहस्य असे आहे की समूह संघर्षरहित व सुरळीत चालला तर तो व्याप होतो, त्याचा मनास ताप होत नाही. पण तोच जर बिघडून संघर्ष निर्माण झाला तर तो संताप होतो, त्याने मनास क्लेश होतात. समूह जीवनात पदोपदी पुष्कळ अडचणी व गैरसमज निर्माण होतात. त्या सर्वांचे वर्णन करणे कसे शक्य आहे? मूर्ख मूर्खपणे भरंगती, ज्ञाते ज्ञातेपणे कहो करीती, होते दोहींकडे फजिती लोकांमध्ये. समूहातील मूर्ख माणसे मूर्खपणाने भलतेच वागतात. समूहातील शहाणी माणसे शहाणपणाच्या अभिमानाने आपसात भांडतात. समूहाचा पुढारी महंत दोन्हीकडून कात्रीत सापडतो. लोकांमध्ये त्याची दोन्ही बाजूने फजिती होते. कारभार आटोपेना करवेना, आणि उगेही राहेना, या कारणे सकळ जना काये म्हणावे. कारभार किंवा व्याप झेपत नाही, आवरत नाही व करवत नाही, पण असे दिसून स्वस्थही बसवत नाही. अशा माणसांना म्हणायचे तरी काय? आधी जनतेला आपल्या बाजूला वळवणे कठीण, पण जनता वळल्यावर तिला स्थिरपणे सांभाळणे त्याहून कठीण असते. ज्यास हे दोन्ही साधत नाही व झेपत नाही त्याने लोकांच्या भानगडीत पडू नये. नासक उपाधीस सोडावे, वयसार्थकी घालावे, परिभ्रमणे कंठावे कोठे तरी. नाश पावणारी उपाधी बाजूस सारावी, परमार्थ साधना करून आपले वय सार्थकी लावावे आणि देशामध्ये परिभ्रमण करीत आपले जीवन कोठेतरी घालवावे. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसीना, तरी मग उदंड यातना विकल्पाची. जो महंत परिभ्रमण करीत नाही, दुसऱ्यासाठी काही झीज सोसत नाही, त्याला संशयाच्या
देहबुद्धीच्या फार यातना सोसाव्या लागतात. त्याची देहबुद्धी बळकट राहिल्याने अनेक प्रकारच्या मानसिक संघर्षांनी तो हैराण होतो. आता हे आपणाची पासी, बरे विचारावे आपणासी, अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. आता हे सगळे आपल्यावरच अवलंबून आहे. आपणच आपल्याशी याचा विचार करावा आणि जे योग्य व अनुकूल वाटेल त्याप्रमाणे वर्तन करावे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे येत्न निरूपण नाम समास 7वा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक 19व्या मधील समास 7व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.